आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहरातील पीएमपीएमएल बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या 2 रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना सहकारनगर पोलिसांनी अटक करून मोठी कारवाई केली आहे. आरोपींकडून सुमारे 2,02,000 रुपयांची सोन्याची बांगडी जप्त करण्यात आली असून दोघांवर यापूर्वीही खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी व घरफोडीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिनांक 9 सप्टेंबर 2026 रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी महिला या भोसरी बसस्टॉप ते बालाजीनगर बसस्टॉप दरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करीत होत्या. बसमध्ये मोठी गर्दी असताना अज्ञात चोरट्याने संधी साधत त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची बांगडी चोरली. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 389/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सहकारनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाकडून सुरू असताना पोलीस हवालदार अमोल पवार यांना खात्रीशीर बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ही चोरी रेकॉर्डवरील आरोपी गोविंद विठ्ठल गायकवाड व त्याच्या साथीदाराने केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान गोविंद गायकवाड हा मालवण पोलीस स्टेशन सिंधुदुर्ग येथील एका गुन्ह्यात अटक होऊन ओरस येथील जिल्हा कारागृहात असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस उपनिरीक्षक गणेश करचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, बजरंग पवार व किरण कांबळे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने ओरस सिंधुदुर्ग येथील जिल्हा कारागृहातून आरोपी गोविंद विठ्ठल गायकवाड व 39 वर्षे राहणार सर्वोदय कॉलनी मुंढवा पुणे तसेच त्याचा साथीदार वैभव शैलेश गायकवाड वय 28 वर्षे राहणार केशवनगर मुंढवा पुणे यांना ताब्यात घेत सहकारनगर पोलीस ठाण्यात आणले. चौकशी दरम्यान आरोपी गोविंद गायकवाड याने आपला साथीदार वैभव गायकवाड यांच्या मदतीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. पंचांसमक्ष त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली सुमारे 2,02,000 रुपये किमतीची सोन्याची बांगडी जप्त करण्यात आली आहे. आरोपी गोविंद गायकवाड याच्यावर मुंढवा पोलीस स्टेशन पुणे व मालवण पोलीस स्टेशन सिंधुदुर्ग येथे खुनाच्या प्रयत्नाचे 3, मारामारीचा 1 व चोरीचे 9 असे एकूण 13 गुन्हे दाखल आहेत. तर वैभव गायकवाड याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा 1, जबरी चोरीचा 1 व चोरीचे 2 असे एकूण 4 गुन्हे नोंद आहेत. दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून महिलांना लक्ष्य करून गर्दीच्या ठिकाणी दागिने चोरी करण्याची त्यांची पद्धत असल्याचे तपासात समोर आले असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश करचे, सद्दाम हुसेन फकीर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, बजरंग पवार, किरण कांबळे, सागर सुतकर, अभिमान बागलाने, महेश भगत, आकाश कीर्तीकर, खंडू शिंदे, अमित पद्माळे, मारुती नलवाड, रफिक तडवी यांनी केली आहे.